2009च्या दरम्यान एका तरुणाची चर्चा आमच्या कानावर यायला लागली होती. कराड तालुक्यातील रेठरे येथील प्रगतशील शेतकरी आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आबासाहेब मोहिते यांचा नातू असलेले अविनाश मोहिते हे कृष्णा कारखान्याच्या सभासदांना भेटत आहेत. ते कारखान्याची निवडणूक लढवणार आहेत असंही ऐकलं. अर्थात ही चर्चा होती. त्यांच्या बातम्या आल्या नव्हत्या. एका कार्यक्रमात ते जेवायला आले असताना त्यांची ओळख झाली. त्यावेळी त्यांनी लवकरच लोकांना घाटावर येणार आहे असे सांगितले. या गोष्टीला 4-8 दिवस झाले नसतील तोवर त्यांचा कॉल आला. मग ते आमच्या गावात आले. एका मंदिरात सभा झाली. सभा कसली? फार तर 15 ते 20 लोकांची मीटिंग म्हणू. आणि सभेला जे उपस्थित होते त्यात एकही कृष्णा कारखान्याचा सभासद नव्हता. काहींचे वडील सभासद होते. सभा सुटल्यावर आम्ही आसपासच्या काही गावात फिरलो. तिथं अविनाश दादा आपली ओळख करून घ्यायचे. मी रेठऱ्याच्या आबासाहेब मोहिते यांचा नातू. मग आबासाहेब मोहिते यांना ओळखणारी जुनी माणसं त्यांच्या जवळ यायची. त्यांचे किस्से ऐकवायची. आबासाहेब मोहिते हा माणूस अजून लोकांच्या विस्मृतीत गेला नव्हता हे अविनाश मोहिते यांनाही समजलं. दिवस निघाले होते. या दरम्यान अविनाश मोहिते म्हणाले, अगदी एका सभासदाने जरी मला फोन केला तरी त्याला भेटायला मी जाणार. ते अगोदर कारखान्याची सत्ता ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात होती त्यांचे भले बुरे अनुभव लोकांच्या गाठीशी होते. आमच्या घाटावरील सभासद मंडळींना मिळणारी वागणूक वेगळी असायची. एका चेअरमननी आमच्याकडे तोडणी टोळ्या पाठवा अशी विनंती करायला गेलेल्या सभासदांना मी काय तुम्हाला ऊस लावा असं पोस्ट कार्ड पाठवलं नव्हतं असं उत्तर दिलेलं. त्या उद्दाम विधानाच्या धर्तीवर अविनाश मोहिते लोकांना बरा वाटायला लागला. पण त्यांची सत्ता येणार नाही. बऱ्यापैकी जो निवडून येईल त्याला मत देण्याची एक मानसिकता असते. त्यात अविनाश कुठेही बसत नव्हता. त्यांचे मृदू बोलणे आणि विनम्रता हे प्लस पॉइंट सोडले तर त्यांच्याकडे काहीही नव्हतं. एक होतं. त्यांच्याकडे आबासाहेब मोहिते यांचा समर्थ वारसा आणि त्यांची पुण्याई होती. पण अनेकांना वाटत होतं निवडणुकीत या पोराचं काही चालणार नाही. काही म्हणत होते या पोरानं असल्या भानगडीत पडायला नको होतं. काही हळहळ करत होते अर्थात आबासाहेब मोहिते यांचा वारसदार पराभूत होणार या काळजीनं. काहींनी मात्र अविनाश मोहिते यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला. निवडणुकीचा काळ जसा जवळ येईल तसं वातावरण बदलत निघालं. ज्या अविनाश मोहिते यांची मतिमंद अशी टिंगल करत होते त्या नेत्यांना कळायचं बंद झालं. वातावरण बदलत निघालं होतं. ज्यांना या निवडणुकीत अविनाश मोहिते यांचा पराभव होईल असं वाटत होतं ते लोक वातावरण बघून बदलले. ज्या गावात 10 ते 15 लोकांच्या सभा व्हायच्या तिथं आता गर्दी व्हायला लागली. लोक स्वयंस्फूर्तीने उतरले. या कारखान्याच्या निवडणुकीत तिसरी शक्ती कधीही उभी राहिली नव्हती. 1-2 वेळा प्रयोग केले होते पण 400-500 मतांच्या वर कधी मते पडली नव्हती. पण आता मात्र वातावरण बदललं होतं. लोक पेटून उठले होते. आता बदल घडवणार असं म्हणत होते. घरात राजकारणाचा वारसा असतानाही स्वतःहून ठरवून राजकारणापासून दूर राहिलेले अविनाशदादा मोहिते अभियांत्रिकी पदवी मिळवल्यावर ते गोवा येथे नोकरी करत होते. अतिशय साधा, कोणाच्या अध्यात मध्यात न पडणारा, आपली नोकरी प्रामाणिकपणे करणारा हा तरुण राजकारणात येईल असे कोणालाही वाटत नव्हते. ते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत का उतरले असे विचारता ते म्हणाले, जेव्हा मी गावाकडे यायचो तेव्हा काही लोक मला कारखान्याच्या कारभाराबद्दल आणि सभासदांवर होणाऱ्या अन्यायाबाबत सांगायचे. आबासाहेबांच्या आठवणी काढायचे. जुने लोक गहिवरून जायचे. ज्यांनी कारखाना स्थापन केला त्यांचे तुम्ही वारसदार आहात, काहीतरी करा हे सतत ऐकल्यावर मग मी नोकरी सोडून कारखान्याच्या राजकारणात लक्ष घालायचं ठरवलं. पुढं काय होणार माहिती नव्हतं पण सोबत आजोबांची पुण्याई होती आणि समाजातील चांगुलपणावर श्रद्धा होती. हेच अविनाश मोहिते सामान्य माणसांच्या ताकदीवर निवडणूक लढले आणि 60 वर्षांनी सत्तांतर झाले. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली. या सत्तांतराची चर्चा राज्यभर झाली. काही जाणकार लोक अविनाश मोहितेंना बघायला रेठऱ्यात आले. जसं अविनाश दादांचं व्यक्तिमत्व तसंच त्यांचं काम सुद्धा विजयानंतर बघायला मिळालं. 2010 साली कृष्णा सहकारी कारखान्याचे सभासद मालक व कृष्णेचे कष्टकरी कामगार वर्ग व अधिकारी वर्ग यांच्या आशीर्वादाने ऐतिहासिक सत्तांतर झाले व अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनल सत्तेत आले. संस्थापक पॅनलच्या सत्ताकाळात कारखान्याचे मालक सभासदांना उसाला वेळेत पाणी, वेळेत ऊसतोड, योग्य ऊसदर व कामगारांना वेळेत पगार व उच्चांकी बोनस तसेच पगार वाढ देणे व कामगार वर्गाला साखर संघाच्या नियमावलीत बसवण्याचे काम हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवला गेला. कृष्णेच्या सभासद वर्गाचा विचार करून गेटकेन ऊस पूर्णपणे बंद करून कृष्णेच्या सभासदांच्या प्रोग्रामनुसार नोंदणी ऊसाला प्राधान्य देण्यात व कारखान्याच्या सर्व इरिगेशन स्कीम पूर्ण ताकदीने चालवून सभासदांच्या ऊसाला वेळेत पाणी देण्यात लोकप्रिय चेअरमन अविनाश मोहिते दादा व संचालक मंडळ कुठेही कमी पडले नाही हा इतिहास आहे. या सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत.
अविनाश मोहिते दादा यांच्याकडे कृष्णा कारखाना फक्त 5 वर्षे होता. यामध्ये कारखान्यात सभासदांसाठी कृषी प्रदर्शन घेतले, बिनपरतीच्या ठेवी दिल्या, FRP पेक्षा 340 कोटी रुपये जास्त दिले, कामगारांना पगारवाढ व 25% पर्यंत बोनस दिला. त्याचबरोबर कारखान्यात उच्च प्रतीची साखर निर्मिती करून दाखवली व अतिशय पारदर्शक कारभार केला. आणि या 5 वर्षात सभासद हिताचे एवढे चांगले काम केल्याबद्दल 2015 साली सभासदांनी अविनाश दादा व संस्थापक पॅनलला भरघोस मतदान केले. पण यानंतर आजच्या सत्ताधारी मंडळींनी त्यांच्या सोयीच्या राजकारणासाठी, फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थासाठी सरकारला हाताशी धरून एका रात्रीत निवडणूक अधिकारी बदलून कृष्णा कारखान्याचा निकालच वेगळा लावला. या गोष्टीचा विचार कृष्णेच्या सभासदांनी येणाऱ्या काळात करावा, एवढीच माफक अपेक्षा करतो. परत एकदा कृष्णा कारखाना हा सभासद वर्गाच्या मालकीचा राहण्यासाठी, संस्थापक पॅनल व अविनाश मोहिते दादा यांच्या नेतृत्वाखाली राहण्यासाठी येणाऱ्या कृष्णा कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थापक पॅनलच्या पाठीशी ठामपणे राहून संस्थापक पॅनल व अविनाश मोहिते दादा यांच्या विचारांचा झेंडा कृष्णा कारखान्यावर फडकवला पाहिजे. जय हो संस्थापक पॅनल, जय हो अविनाश मोहिते दादा.